त्यावरती केमिकल ट्रीटमेंट आपली काय होणार आहे, चांगली होणार आहे, बेस्ट होणार आहे. हां, त्याच्यानंतर काय आहे ते सांगा. हां, क्रीम ॲप्लिकेशन करायचं. क्रीम ॲप्लिकेशन. आता क्रीम ॲप्लिकेशन कसं करायचं तू बरा सांग. चार सेक्शन पाडणार. कोणतं सेक्शन पाडणार, कोणत्या POT पॉईंट. आणि एअर टू एअर 4 सेक्शन झाले. मग इथून स्टार्ट करा किंवा इथून शक्यतो इथूनच करायचं मागच्या एअरच्या मागून. आणि मग ते थोडे थोडे पातळ लेअर घ्यायचे आणि मग ते सेक्शनला आपला जो असा हेअर असतो, आपण अगोदर इथं क्रीम ॲप्लिकेशन करणार, नंतर इथं क्रीम, इथं क्रीम, इथं क्रीम, इथं क्रीम, आणि त्याच्यानंतर आपण त्याला इमल्सिफाय करणार. आपण जर विचार केला इथंच खूप क्रीम लावायची, ती इथं ओढायची, तिचं कॉन्सन्ट्रेशन इथं येऊच तर संपतो, आणि तिचे जे खालचे हेअर आहे ना, हे हेअरची स्मूथनिंग होत नाही. त्याच्यामुळं क्रीम ॲप्लिकेशन करताना बाऊलमधून इथं एक क्रीम, इथं 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 इथं, ही क्रीमचा इफेक्ट इथं राहील. बस आता खाली. ह्या इकडं लक्ष द्या, लिहिण्याकडं नाही, इकडं बघा माझ्याकडं. ह्या क्रीमचा इफेक्ट इथं राहील, ह्या क्रीमचा इफेक्ट इथं येईल, ह्या क्रीमचा इथं येईल, ह्या क्रीमचा इथं येईल, ह्या क्रीमचा इथं येईल. जर हेअर असा आहे आणि फक्त इथंच क्रीम ॲप्लिकेशन केली, इथपर्यंत तिचं कॉन्सन्ट्रेशन कमी होणार आहे. म्हणून क्रीम ॲप्लिकेशन करताना तुम्हाला इथे 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 4-4 बोटं घेऊन आपल्याला क्रीम ॲप्लिकेशन करायची आहे. बरं, आता